हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय पेज. आणि मी करते आहे व्लॉग. आता हा व्लॉग किती दिवसांचा होणार आहे साधारण मला ते माहीत नाही, कारण मी चालली आहे ट्रिपला मी कुठे चालली आहे, काय चालली आहे, व्हिडिओ व्लॉग शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला समजेलच. आणि मी आत्ता करते आहे पॅकिंग, आणि पॅकिंगमध्ये जो काही पसारा झाला आहे ना तो मी तुम्हाला दाखवते. पसाऱ्यावरनं अजिबात जज करू नका, कारण पॅकिंग करताना हे सगळं होणार. ठीक आहे, तर मी तुम्हाला दाखवते. खूप सारे कपडे आहेत, खूप सारे शूज आणि हे काढलेलं आहे. ह्यावेळी मी असं विचार करते की थोडंसं आउट ऑफ द बॉक्स जाऊन, किंवा थोडंसं लेअरअप जास्त करून, किंवा प्रीमियम थोडंसं स्टायलिंग मला करायचं आहे. आणि त्यासाठी जे जे मला शक्य होतं, जे जे मी घेणं मला पॉसिबल होतं ते मी घेतलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघत असाल की किती सारे टॅग पडलेले आहेत. तर हे सगळं शॉप केलेलं आहे आणि मी ते सगळे टॅग काढलेले आहेत. काही ऑनलाईन शॉपिंग आहे, काही ऑफलाईन शॉपिंग आहे. जसं जसं मी आउटफिट पोस्ट करत जाईल तसं तसं मी लिंक पण शेअर करत जाईल. आणि या व्लॉगमध्ये जेवढ्या काही कपड्यांच्या ॲक्सेसरीजच्या लिंक्स मला टाकता येतील त्या सगळ्या मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेल, त्यामुळे ते पण चेक करायला विसरू नका. आता मी हे पॅकिंग करते. आज आहे तारीख 28 आणि मी निघणार आहे 30 तारखेला रात्रीची फ्लाईट आहे माझी. आणि त्या वेळापर्यंत मला पोचायचं आहे मुंबईवरनं फ्लाईट आहे. पण उद्याचा जो दिवस आहे तो पूर्ण दिवस अविकासोबत जाणार आहे माझा, त्यामुळे तिची PTA आहे तर तिच्याकडे जायचं आहे. मग उद्या मला वेळ नाही मिळणार पॅकिंगसाठी, सो मी आत्ताच पॅकिंग करते आणि मग परवा दुपारी निघायचं आहे. 2 दिवस आधी पॅकिंग सुरू करूनसुद्धा माझं शेवटच्या दिवसापर्यंत 30 तारखेपर्यंत पॅकिंग झालं नव्हतं. हा सगळा पसारा असाच पडलेला होता आणि ऐन मोमेंटला लास्ट टाईमलासुद्धा मी असं बसून पॅकिंग करत होते. म्हणजे हे कितीतरी वेळा बॅग भरल्या असतील, काढल्या असतील, परत ठेवल्या असतील आणि सगळं कन्फ्युजन आहे. म्हणजे हे अगदी 3 वाजता मला निघायचं आहे आणि हे जे शूट आहे समोर प्ले होतं ते आहे 2 वाजताचं. मी माझे मेकअप ब्रशेस क्लीन करते आहे आणि हे झाल्यानंतर माझी बॅग भरून झाली. मग मी जेवण केलं, स्वतःचं आवरलं आणि कॅब बुक केली होती, त्यामुळे कॅबवाले दादा येऊन थांबल्यानंतर 10 मिनिटांनी मी खाली गेले. आणि गाडीत बसल्यानंतर जवळजवळ एक 2.5-3 किलोमीटर गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी काहीतरी विसरते, पासपोर्ट विसरते. गाडी युटर्न घेतली आणि परत आली आम्ही पासपोर्ट घ्यायला. पटकन पासपोर्ट घेते आली पळते. आधीच उशीर झाला, मला कळत नाही आहे की आम्ही वेळेत पोचणार आहे नाही पोचणार आहे. नाही तसं भरपूर लवकर निघालो आम्ही, एक्स्ट्राचा टाईम पकडून चाललो आहे, त्यामुळे एवढं टेन्शन नाही आहे. पासपोर्ट कोण विसरतं? मी 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 विसरले पासपोर्ट. तर पासपोर्ट आहे कुठे पण, बापरे. आणि अशा प्रकारे मी एअरपोर्टला तर पोचले, पण रीच टाईम होतं 9चा आणि मी आज 8:30लाच पोचले. म्हणजे एवढे सगळे गोंधळ होऊनसुद्धा अर्धा तास लवकर पोचले. सो बघूयात बाकी ग्रुप कुठे आहे आणि काय. इमिग्रेशन डन, चेकिंग डन, आणि हे होऊन 2 तास झालेत. असंच फील होत होतं. नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता बोर्डिंग सुरू होईल 1 वाजता. सो आम्ही प्रस्थान करतो आमच्या लोकेशनवरती. आता भेटूयात डिरेक्टली हाँगकाँग. आणि त्याच्यानंतर मोस्ट मॅन्डेटरी सेल्फी झाला वॉशरूममध्ये जाऊन. हा होता माझा एअरपोर्ट लुक. आणि मग नंतर बोर्डिंग सुरू होण्या अगोदर बराच वेळ होता आमच्याकडे, त्यामुळे आम्ही असं मस्त मांडी घालून जमिनीवर बसलो होतो. म्हटलं बाबा लोकांच्या देशात चाललो आहे, परदेशात चाललो आहे, परत किंवा मांडी घालून बसता येईल नाही येईल, आपल्या देशात आपल्या मातीत आपल्या फ्लोअरवरती मस्त मांडी घालून बसावं. मग छान वेळ गेला. त्याच्यानंतर बोर्डिंग झालं आणि फ्लाईट खूप सुंदर होती. आणि आयुष्यात पहिल्यांदा हा असा स्क्रीनवाला सीट होतं माझ्यासमोर. इकॉनॉमी क्लास होतं तरी पण पुढे स्क्रीन होतं, अंगावरती घ्यायला होतं, उशी होती, हेडफोन्ससुद्धा होते. त्यामुळे माझं तर म्हणजे अंतर्मन असं खुश झालं होतं. खुश म्हणजे अतिशय खुश, कारण भारीवालं फिलिंग होतं.
VIP ट्रीटमेंट असे मला वाटत होती आणि मी खूप थँकफुल आहे त्यासाठी. तर असा सगळा तो प्रवास होता आणि चक्क त्या समोरच्या टी व्हीमध्ये ना कॅमेरा होता. म्हणजे जसं आपल्या गाडीला बॅक कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा असतो तसा विमानाचा फ्रंट कॅमेरा होता आणि हे सगळं दिसत होतं की विमान उडताना किंवा ते चाकं पळताना हे सगळं दिसत होतं. म्हणजे विंडो सीट न मिळण्याचं दुःख नाही झालं, कारण मला पाहायला बरंच काही मिळत होतं. त्यामुळे मी खुश होते. आणि फ्लाईटने जशी उडान घेतली तसं मी सुद्धा झोपून घेतलं, मस्त आराम केला. कारण मला मूव्ही वगैरे काही बघायचं नव्हतं. मी मस्त झोपून घेतलं आणि मग चक्क जाग आली अगदी सकाळ झाल्यानंतर. आणि बाजूवाल्यांच्या खिडकीतनं मला असा मस्त सूर्योदय होताना दिसत होता, तो थोडासा मी कॅप्चर केला. त्यानंतर नाश्त्याला आम्हाला मिळालं आणि मग आम्ही व्यवस्थित छान नाश्ता केला. मग मी इकडे चेक केलं ह्या पृथ्वीवरती की आपण कुठे आहोत, कुठून कुठे चाललो आहोत आणि अजून किती वेळात आपण हाँगकाँगला पोचणार आहोत. थोड्या वेळातच आम्ही हाँगकाँगमध्ये लँड केलं आणि एअरपोर्टच्या बाहेर बस आमची वाट पाहत होती. पूर्ण टीमला बसमध्ये बसवलं. हे आमचे गाईड होते, ॲशली यांचं नाव होतं. मध्ये आम्हाला घेऊन गेले. आधी जेवायला घेऊन जाणार होते, त्यामुळे आम्ही हाँगकाँगमधनंच बाय रोड गेलो. कारण फर्स्ट डेलाच आम्ही हाँगकाँगमध्ये न राहता मकाऊला जाण्याचं प्लॅन होतं. पण जेव्हा आम्ही उतरलो त्यानंतर पहिले हॉटेलमध्ये जाऊन लंच केलं. एका इंडियन हॉटेलमध्ये गेलो होतो आणि मग त्याच्यानंतर तिकडनं लंच करून परत आम्ही गेलो फेरी टर्मिनलला, जिकडनं आम्ही गेलो मकाऊला. कारण आमचा जो स्टे होता तो मकाऊला प्लॅन केलेला होता. पुढचे 2 दिवस आम्ही राहणार होतो मकाऊमध्ये. त्यामुळे आता आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, जिथे आम्ही पोचणार आहोत मकाऊला. त्यामुळे तिकडे मी काय काय मज्जा केली किंवा काय काय गंमत केली हे जर पाहायचं असेल तर नेक्स्ट व्लॉगसुद्धा मिस करू नका. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, माझी धावपळ, माझी गंमत तुम्हाला कशी वाटली मला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. ही पूर्ण सिरीज तुम्हाला खूप आवडेल, त्यामुळे पूर्ण सिरीज अजिबात मिस करू नका. बाय. I love you. Take care.